परिषद प्राथमिक शाळा बेडापाडा येथे प्राथमिक शिक्षक आहे। आज 26 जानेवारी 2024 आज आपण आपल्या भारताचा 75वा प्रजासत्ताक दिवस साजरा करत आहोत। प्रजासत्ताक म्हणजे काय? तर प्रजासत्ताक म्हणजे लोकांचे राज्य। मग याची सुरुवात का व कशी झाली तर याची पार्श्वभूमी थोडक्यात सांगतो। 15 ऑगस्ट 1947ला आपला देश स्वातंत्र्य झाला, पण देश चालवणं काही सोपी गोष्ट नाही। तो चालवण्यासाठी त्याची एक विशिष्ट अशी रणनीती पाहिजे आणि त्याचा एक कारभार चालवण्यासाठी एक मार्गदर्शिका पाहिजे, ती आपल्याकडे नव्हती। तर ती मार्गदर्शिका बनवण्याचं काम डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या मसुदा समितीनं केलं। त्यांनी 2 वर्ष 11 महिने आणि 18 दिवस इतका कालावधी खर्चून भारताचं जगातील सर्वात मोठं संविधान लिहिलं आणि त्या संविधानाची अंमलबजावणी 26 जानेवारी 1950ला प्रत्यक्षात झाली। म्हणून 26 जानेवारी हा दिवस संपूर्ण भारतात प्रजासत्ताक दिवस तथा गणतंत्र दिवस म्हणून साजरा केला जातो। या प्रजासत्ताक दिनानिमित्त मला सर्वांना फक्त एकच आवाहन करावं असं वाटतं की प्रजासत्ताकचा सर्वात महत्त्वाचा पाया आहे लोकशाही, आणि ही लोकशाही बळकट करण्यासाठी प्रत्येक नागरिकांनी आपला मतदानाचा हक्क जरूर बजावावा अशी मला सर्वांना आग्रहाची विनंती करावी वाटते। धन्यवाद। आपल्या शाळेत कोणकोणते कार्यक्रम घेण्यात आले? आज प्रजासत्ताक दिनानिमित्त सालाबादाप्रमाणे प्रत्येक ठिकाणी जसं ध्वजारोहण होतं तसं आपल्या गावात ध्वजारोहण घेण्यात आलं। त्या अगोदर मुलांची गावातून एक प्रभात फेरी काढण्यात आली। त्या प्रभात फेरीनंतर शाळेत आल्यानंतर शाळेतील गावातील प्रतिष्ठित व्यक्ती त्याचबरोबर ग्रामपंचायत सदस्य शाळा सरपंच सदस्य यांच्या हस्ते ध्वजपूजन करण्यात आलं आणि त्यानंतर आपल्या शाळेच्या शाळा सभा समितीच्या उपाध्यक्ष मीनाताई पाडवी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आलं। त्यानंतर शाळेतील बालचिमुकल्यांनी प्रजासत्ताक म्हणजे काय, प्रजासत्ताक का साजरा केला जातो आणि याचे महत्त्व विशद करणारे एक 10-12 मुलांनी भाषण केलं। त्या भाषणात त्यांनी आपले मनोगत व्यक्त केले की प्रजासत्ताक दिनाचं महत्त्व काय आहे। त्यानंतर आपल्या गावचे पोलीस पाटील बहादूरदादा पाडवी यांनी स्थानिक भाषेत विद्यार्थ्यांना गावकऱ्यांना प्रजासत्ताकचं महत्त्व पटवून दिलं। अशा रीतीने आजचा प्रजासत्ताक दिवस जिल्हा परिषद शाळा बेडापाडा येथे अत्यंत उत्साहात साजरा करण्यात आला।